नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आमच्या विवर्धन द ई लर्निंग एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती. बेटा, आज आपण खूप महत्त्वाचा विषय तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहोत. सायन्स सब्जेक्ट्समध्ये ग्रॅव्हिटेशन, सायन्स अँड टेक्नॉलॉजी 10th बोर्डामध्ये पहिला टॉपिक आहे. तो ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय आहे आणि त्या ग्रॅव्हिटेशनचा जो न्यूटनचा नियम आहे तो नेमका कशा पद्धतीचा आहे हे आज आपण साध्या आणि सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपण समजून घेऊया ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय आणि ग्रॅव्हिटेशनचा नियम काय आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण आज न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचा अभ्यास करणार आहोत. यासाठी पहिल्यांदा आपण एक डायग्राम कन्सिडर करणार आहोत. तर पहा, आपण एक डायग्राम काढलेली आहे. इथं एक आहे बॉडी, त्या बॉडीचा मास आहे m1. या ठिकाणी एक बॉडी आहे, या बॉडीचा मास आहे m2. आता या दोन बॉडी एकमेकांपासून काही अंतरावरती ठेवलेल्या आहेत आणि या दोघांतील अंतर आपण d हे कन्सिडर केलेलं आहे. पहा, जेव्हा एखादी बॉडी दुसऱ्या बॉडीच्या जवळ ठेवली जाते तेव्हा त्या दोन्ही बॉडी एकमेकावरती फोर्स अप्लाय करतात. तर या ठिकाणी m1 बॉडी जी आहे, बॉडी पहिली जी बॉडी आहे m1 मास असणारी ती F नावाने फोर्स अप्लाय करते आणि दुसरी जी बॉडी आहे जिचं मास m2 आहे ती बॉडी सुद्धा F या अमाऊंटनी फोर्स अप्लाय करते. आता न्यूटन्सने काय सांगितलं, जेव्हा दोन बॉडी एकमेकांच्या जवळ तुम्ही ठेवणार काही डिस्टन्स त्या अंतरापासून, तर त्या बॉडी ज्या एकमेकावरती फोर्स अप्लाय करत आहेत तो फोर्स जो असेल तो फोर्स हा प्रोपोर्शनल असेल प्रोडक्ट ऑफ m1 आणि m2 ला आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल असेल स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन दीज टू बॉडीज. तर याचं स्टेटमेंट साध्या आणि सोप्या पद्धतीने काय होईल पहा, एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ डेफिनाइट फोर्स. प्रत्येक बॉडी ही दुसऱ्या बॉडीला काही डेफिनाइट अमाऊंटनी फोर्सनी अट्रॅक्ट करत असते. तर जो काही तो फोर्स असतो तो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ द मासेस ऑफ द टू बॉडीज and is inversely proportional to the square of the distance between them. हा सिंपल आणि साध्या पद्धतीने न्यूटननी हा ग्रॅव्हिटेशनचा नियम आपल्याला सांगितलेला आहे. तर आपण याच स्टेटमेंटला आपण मॅथमॅटिकली कसं लिहू शकतो पहा, द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द टू बॉडीज कॅन बी रिटन ॲज F ॲज इट इज ठेवा. हा एक कॉन्स्टंट कन्सिडर करा. m1 आणि m2 ला प्रोपोर्शनल आहे आणि इनव्हर्सली आहे स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम, म्हणजे d चा तुम्हाला इथे स्क्वेअर करावा लागेल. आता हा जो कॉन्स्टंट आहे त्याला आपण g ने रिप्लेस केलेला आहे आणि g हा युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट असतो. तर मित्रांनो समजलं, F ॲज इट इज ठेवलेला आहे, इक्वल टू साइन ॲज इट इज आहे, हा a हा कॉन्स्टंट असेल, या कॉन्स्टंटला आपण g म्हटलं आणि m1 m2 बाय d स्क्वेअर जशाच तसं ठेवलं. एखाद्यानं जर तुम्हाला विचारलं तर g म्हणजे काय असेल, तर g म्हणजे काय असेल, न्यूटन्स युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. ओके, तर समजले विद्यार्थी मित्रांनो, एखादी बॉडी दोन बॉडी एकमेकावरती जर फोर्स अप्लाय करत असतील तर त्या बॉडीचा फोर्स जो असतो तो प्रोपोर्शनल असतो प्रोडक्ट ऑफ देअर मासेस आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतो स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. तर अशा पद्धतीने हे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन होईल. आता याच्यावरती आपण एक सिंपल प्रॉब्लेम पाहणार आहोत. तर चला तर आपण तो प्रॉब्लेम काय आहे समजून घेऊया. पहा, आपण एक एक्झाम्पल कन्सिडर केलेलं आहे. इथं महेंद्र अँड विराट आर सिटिंग ॲट अ डिस्टन्स ऑफ 1 मीटर अपार्ट. समजा महेंद्र हा एक व्यक्ती आहे आणि त्या बॉडीचा मास आहे 75 kg आणि त्या दोघांचं अंतर किती म्हणलेलं आहे, 1 मीटर म्हणलेलं आहे फ्रॉम इच अदर. देअर मासेस आर 75 kg अँड 80 kg. म्हणजे महेंद्रचं जे काही मास आहे ते 75 kg आहे, त्याला मी m1 म्हटलेलं आहे, आणि विराटचं जे मास आहे ते 80 kg आहे, त्याला आपण m2 नाव दिलेलं आहे. ओके, तर आता काय म्हटलेलं आहे, व्हॉट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन देम. तर आपल्याला न्यूटन्स ग्रॅव्हिटेशन लॉचा वापर करून या ठिकाणी या दोन बॉडीमधला फोर्स काय आहे ते आपण कॅल्क्युलेट करूयात. पहा, आर इज अ 1 मीटर. आर म्हणजे डिस्टन्स बिटवीन दीज टू बॉडीज. आपण डी पण दाखवू शकतो, आर पण दाखवू शकतो, वॉट एव्हर यू कॅन यूज. पहिल्या बॉडीचा मास आहे 75 kg, दुसऱ्या बॉडीचा आहे 80 kg. पहा, आपण फॉर्म्युला जो यूज करणार आहोत न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचा काय आहे तो F इज इक्वल टू G इंटू m1 m2 बाय r स्क्वेअर, किंवा इथं तुम्ही d स्क्वेअर करू शकता, असं काही नाहीये, तुम्ही rच करावं, d स्क्वेअर सुद्धा करू शकता. ओके,
तर या ठिकाणी जो ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट जी आहे त्याची एक कॉन्स्टंट व्हॅल्यू असते बेटा, ऑलवेज कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे त्याची. आणि या ठिकाणी आपल्या अर्थवरती याची व्हॅल्यू आहे 6.67 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. ओके, तर ही व्हॅल्यू प्रत्येक प्रॉब्लेममध्ये तुम्हाला कॉन्स्टंट हाच कन्सिडर करावा लागणार आहे आणि दिलेल्या प्रॉब्लेममध्ये ही व्हॅल्यू तुम्हाला दिलेली असते. ओके, तर जीची व्हॅल्यू आपण जीच्या ठिकाणी ठेवूया. जीची काय व्हॅल्यू ठेवली आपण 6.67 इंटू 10⁻11 इंटू 11. आता M1 ची व्हॅल्यू काय आहे बेटा, M1 ची आहे 75 आणि M2 ची काय आहे 80. हे डिवायडेड बायचं साईन ॲज इट इज ठेवूया आणि आर स्क्वेअर म्हणजे 1चा स्क्वेअर किती येईल, 1चा स्क्वेअर 1च येईल. जेव्हा तुम्ही या व्हॅल्यूला कॅल्क्युलेट कराल तेव्हा तुमच्याकडे 4ची व्हॅल्यू काय येईल 4.002 इंटू 10⁻7 न्यूटन. ओके, तर मग फायनल आन्सर काय असेल, द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन द महेंद्र अँड विराट इज 4.002 इंटू 10⁻7 न्यूटन. तर अशा पद्धतीचे बेसिक प्रॉब्लेम्स आहेत बेटा. तुम्हाला फक्त एकच लक्षात ठेवायचं आहे, एखाद्या वेळेस न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन कसा आहे आणि त्याचं इक्वेशन काय आहे, त्याच्यामध्ये असणाऱ्या ज्या काही टर्म्स आहेत त्याला काय म्हणतात आणि जीची कॉन्स्टंट व्हॅल्यू काय आहे, या जर गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील तर तुम्ही अशा टाईपचे भरपूर न्यूमेरिकल सॉल्व्ह करू शकता. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला आमचं चॅनल जर लाईक आणि सबस्क्राईब करायचं असेल तर विद्यार्थी मित्रांनो आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. विवर्धन, तुम्ही आम्हाला ट्विटरवरती फॉलो करू शकता विवर्धन_लर्नवरती आणि तुम्ही टेलिग्रामसुद्धा आम्हाला करू शकता. यावरती तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून मिळतील. धन्यवाद विद्यार्थी.